नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की मधु ही माईंना घेऊन घरी आलेली असते आणि काकू ह्या मधुला घरात घेण्यासाठी ह्या नकार देत असतात। तर काकूंचा विरोध पाहून मधु ही काकूंना पोलिसांची धमकी दाखवते। जितका या घरावर या घरातील लोकांचा आणि सिंधूचा हक्क आहे तितकाच माझा आणि माईंचा हक्क असल्याचे ती काकूंना सर्वांसमोर सांगते। तेव्हा घरातील इतर सर्वजण हे मधु आणि माईंना घरात घेतात आणि त्या घरी आल्याने सुद्धा खुश होतात, तर सिंधू सुद्धा आणि राघव सुद्धा। पण काकू मात्र मधुवर नाराजच असते आणि रागाने ती मधुकडे बघत असते। त्यानंतर सिंधू म्हणते की आता घरामध्ये रायाचा वाढदिवस आहे आणि तर काकू म्हणते की तुझं डोकं बिचललं काय की राया जाऊन अजून 1 महिना सुद्धा झाला नाही आणि तू वाढदिवस साजरा करायचे म्हणते। तर लगेच काकू रागाने आतमध्ये निघून जाते। तर माई आणि ह्या घरातील इतर सर्व लोकांना भेटतात, सर्वजण खूपच आनंदी होतात। तर सिंधू आणि मधु ह्या एकमेकींसमोर येतात। तर लगेच मधु म्हणते की सिंधू खरंच मला माफ कर आणि मला माझी चूक समजली, कारण मी जे काही तुझ्यावर आरोप केले ते सर्व चुकीचे होते, यात तुझा काही दोष नव्हता। मला माझी चूक माझ्या आईबाबांच्या घरी जेव्हा एकटे जाणवले तेव्हा सर्व काही समजले आणि माझ्या मनात जे काही आहे की रायासाठी तू इतके काही करतेस आणि आज रायांचा वाढदिवस हा साजरा होणार म्हणजे होणार। माझ्या मनातील इच्छा तू बोलून दाखवली, त्याबद्दल सुद्धा थँक्यू, असं ती सिंधूला मिठी मारत बोलते। तर घरातील सर्वांना मधुचे हे वागणे काही समजत नसते। सर्वांना वाटते की मधुला खरंच खूप पश्चाताप झाला, म्हणून सर्वजण खूपच खुश असतात। तर सिंधू विचारते की माई, रायादादांचा वाढदिवस हा साजरा केल्याने तुम्हाला वाईट वाटणार का? माई म्हणतात की नाही अगं, मला तर रायाच्या आठवणी ह्या खूप आहे, पण रायाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रायासाठी तू इतके काही करतेस तर खरंच नक्की तू वाढदिवस साजरा कर। पण रायाची एक इच्छा होती की या घरात कधीही वादविवाद तंटा नको, म्हणून आपण सर्वांनी एकत्र असे सुखी राहूयात। तर सिंधू आणि राघव हे सर्वजण खूपच खुश होतात। त्यानंतर सिंधू आणि राघव आपल्या रूममध्ये येतात। तर सिंधू आणि राघव बोलत असतात की मधु इतकी कशी बदलली, कारण सिंधू तू जेव्हापासून घरात आली तेव्हापासून मधुला तू सहन होत नव्हती, काही ना काही कारण दाखवून ती तुझा अपमान करत होती। तर लगेच सिंधू सुद्धा विचार करते की खरंच मला सुद्धा मधुताईंच्या या वागण्यावर संशय जरा येतोच। तर लगेच सिंधू राघवला म्हणत असते की राघव सर, ते जाऊन द्या, पण आपण आपल्यामध्ये जी काही दुरी निर्माण झाली आहे ते मी सहन करू शकत नाही। तुम्ही माझ्यापासून इतके दूर चाललात, तुम्ही वेगळ्या रूममध्ये झोपता, मला खरंच ते सहन होत नाही। मी जगातले कोणतेही दुःख सहन करेल, पण तुम्हाला माझ्यापासून वेगळे झालेले मी सहन करणार नाही। राघव म्हणतो की सिंधू, तू इतरांना सर्वांना समजून घेते तसं मला सुद्धा समजून घे, कारण आपल्या घरामध्ये जे काही धक्के बसले त्यामुळे खरंच माझे मन खूप नाराज आहे। सिंधू म्हणते की मला माहिती आहे की तुम्हाला बाप होण्याचे किती स्वप्न होते आणि एक आदर्श बाप म्हणून तुम्हाला व्हायचे होते, पण मी तुमचे ते स्वप्न पूर्ण करू शकले नाही। सिंधू म्हणते की राघव सर, तुम्हाला जर माझ्याशी असेच वागायचे असले तर तुम्ही दुसरी एखादी कोणती तरी मुलगी बघा आणि तिच्याबरोबर लग्न करा। तर राघव म्हणतो की सिंधू, तू हे काय बोलतेस? मी तुला सोडून दुसरं कुणाशीही स्वप्न पाहू शकत नाही, कारण मी माझ्या बाळाला हे तुझ्यापासून गमावले, पण मी तुला गमावू शकत नाही, कारण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही। मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो, म्हणून राघव रडतच सिंधूला मिठी मारतो आणि सिंधू, माझ्यापासून कधीही दूर जाऊ नको आणि परत असा विषय तू घेऊ नको, मला खूप वाईट वाटते। तर सिंधू सुद्धा खूप खुश होऊन राघवला मिठी मारते। तर मधु सर्व हे गुपचूप ऐकत असते। मधु म्हणते की सिंधू, तू काय विचार करतेस? दुसऱ्या कशाला कोणाची गरज आहे? मी आहे ना तुझे बाळ हे होऊन देण्यासाठी। तर मधुचे मात्र वेगळेच असे डावपच हे चालू असतात। त्यानंतर सकाळी सिंधू हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार होत असते आणि राघव बाहेरच्या बेडरूममध्ये झोपून तो आतमध्ये येत असतो। तेवढ्यात मधु सुद्धा सिंधूकडे येते आणि सिंधूला म्हणते की मला माझ्या रूममध्ये कॉफी पिताने रायाची खूप आठवण होते, म्हणून मी इकडे तुझ्यासाठी ग्रीन टी आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन आले, तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना? तर सिंधू म्हणते की नाही नाही। तर लगेच सिंधू आणि मधु ह्या कॉफी पित असतात। तेवढ्यात राघव हा आपले जे काही सामान असते ते घेऊन येतो। तर लगेच मधु म्हणते की राघव,
काय झाले, तू वेगळ्या रूममध्ये का झोपतो? तर लगेच राघवला सुद्धा मोठा धक्का बसतो. तर राघव लगेच कारण बदलतो आणि मधूला म्हणतो की सिंधू एका इमर्जन्सी पेशंटची केस ही तिने हँडल केलेली आहे आणि त्या केसचा तिला जरा अभ्यास करावा लागतो. मग लाईट चालू असते आणि लाईट चालू असताना मला झोप येत नाही, म्हणून मी वेगळ्या रूममध्ये झोपतो, असं वेगळे कारण तो देतो. तर मधू मनात विचार करते की राघव, तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केला पण सत्य हे माझ्यासमोर आलेच आहे, असं ती आपल्या मनाशी म्हणते. तेव्हा काकू मात्र रायाचा वाढदिवस साजरा करायला तयार नसते. तेव्हा लगेच मधू म्हणते की सिंधू हे काम तू माझ्यावर सोपव, म्हणून मधू ही काकूच्या रूममध्ये येते. तर काकू मधूला म्हणते की तुझी या रूममध्ये येण्याची हिंमतच कशी झाली? तर मधू नाटक करत ही काकूला समजावण्याचा प्रयत्न करते. काकूला असे दाखवते की मधूला खरंच मागच्या वेळी जे काही झाले त्याचा खूप पश्चाताप झाला. तर लगेच मधू मुद्दा म्हणते की मला आज पहाटे एक स्वप्न पडले आणि त्या स्वप्नामध्ये राया आले होते आणि रायांना आपल्या सर्वांबरोबर एकत्र बसून जेवायचे असं त्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितले आणि या घरातील लोकांना रायाची आठवण आहे की नाही असं सुद्धा ते मला म्हटले. तर काकूंना वाटते की मधू खरंच खूप बदलली आणि मधूलाही खरंच स्वप्न पडले, म्हणून रायाच्या आनंदासाठी काकूसुद्धा हा वाढदिवस घालण्यासाठी तयार होते. तर वाढदिवसाची तयारी होते आणि घरामध्ये पूजासुद्धा ही ठरलेली असते. तर लगेच माई म्हणतात की काकू, मधूला खरंच रायावर किती प्रेम होते आणि ती खरंच खूप बदलली, म्हणून मधूचे खरंच बदलली का याचं सर्वांना घरामध्ये टेन्शन येत असते आणि सर्वजण विचारत असतात की मधूमध्ये इतका बदल कसा झाला. तेव्हा मधू रायाच्या फोटोजवळ येते आणि ती दिवा लावून आपला रायाला आठवण करत असते. रायाच्या सर्व आठवणीला तिला उजाळा देत असते. तर ती म्हणत असते की रायादा, आपण आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात केली होती, पण तुम्ही मला सोडून गेले आणि तुम्ही मला असे अर्धेवर सोडून गेले, पण मी तुमची बायको म्हणून ह्या घरात राहील. तेवढ्यात मधूचा पदर हा खालून पेटलेला असतो आणि तो पेट घेत जातो. तर लगेच हे घरातील सर्वांना माहीत होते. तर ते दृश्य पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो. तर राघव लगेच मधूचा तो पदर आपल्या हाताने इजवतो. तर लगेच मधू राघवच्या हाताला धरते आणि राघव, तुला काही तर झाले नाही ना असे विचारते. तर राघव मधूच्या हातातील आपला हात चिटकावतो. तर सिंधू म्हणते, राघव सर, तुम्हाला काही झाले का? तर राघव खुश होऊन सिंधूला म्हणतो की मी ठीक आहे, मला काही झालेले नाही. त्यानंतर सिंधू ही राघवला एक मोठे सरप्राईज उघडण्यासाठी सांगते आणि ते सरप्राईज बघून राघवला मात्र खूप आनंद होतो आणि सिंधूने राघवला जे सरप्राईज दिलेले असते म्हणजे रायाचा फोटो, तर तो फोटो बघून राघवला रायाच्या सर्व आठवणी येतात आणि त्याला असे वाटते की रायाच आपल्याबरोबर हा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला आहे, म्हणून राघव हा सिंधूवर खूपच खुश होतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.